नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? गणपती बाप्पाच्या स्वागताला आपण सगळेच तयार असताना मोदकाबरोबरच आणखी एक अतिशय टेस्टी, स्पायसी अशी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ही रेसिपी म्हणजे निवगऱ्या। हा पदार्थ फार कोणाला माहीत नसलेला पण कोकणात काही घरांमध्ये केला जातो। करायला अतिशय सोप्या पण एकदम चविष्ट अशा निवगऱ्या करायला चला तर मग सुरुवात करूया। बहुतेक वेळा तांदळाची उकड उरली की त्यापासून निवगऱ्या करतात, पण कधीतरी नुसत्याच निवगऱ्या करायच्या असतील तर त्यासाठी मी उकडी सकटच सर्व साहित्य सांगते आहे। 1 वाटी पाणी, 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 चमचा जिरं, 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ। हे मी बासमती तांदळाचं पीठ घेतलं आहे। कढई खाली गॅस चालू करून त्यात 1 वाटी पाणी घालूया। पाण्याला थोडी उकळी आल्यावर त्यात अर्धा टीस्पून मीठ घातलं। मोदकांसाठी उकड करताना त्यात पाव चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी मीठ घालतो। 1 चमचा तेल घातलं। तेल, तूप किंवा लोणी काहीही चालेल। पाण्याला चांगली उकळी आली की गॅस कमी करून त्यात तांदळाचं पीठ घालूया। एका हाताने ढवळता ढवळता थोडं थोडं पीठ घालावं आणि लगेच चांगलं मिक्स करावं। सर्व पीठ पाण्यात व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करून 5 मिनिटं त्यावर झाकण ठेवावं। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलं। 5 मिनिटांनी उकड गरम असताना चांगली मळून घ्यावी, म्हणजे त्यात अजिबात गुठळ्या होत नाहीत। गरम आहे म्हणून उकड मळताना थोडा थोडा पाण्याचा हात लावावा आणि हवे असल्यास तेलही लावावे। तेल पाणी लावून उकड चांगली मळून घ्यावी। उकड तयार आहे। आता ती अशी पसरून त्यात मगाशी करून ठेवलेला ठेचा घालूया। जर काही मोदकांसाठी केलेली उकड असेल तर त्यात थोडंसं मीठही घालावं। ठेचा उकडीत व्यवस्थित मिक्स करावा। मळताना जर चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल लावावं। मोदकासारख्याच निवगऱ्या वाफवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी एक स्वच्छ मलमलचं कापड ओलं करून घेतलं आणि ते चाळणीवर ठेवलं। तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तेही ठेवू शकता। हाताला तेल लावून मोदकासाठी जशी आपण पारीला वाटी करतो तशी करून घ्यावी। जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे वळून घ्यावं।
निवेगऱ्या थापूनसुद्धा करता येतात. त्यासाठी केळीचं पान किंवा प्लॅस्टिक शीटवर थापू शकतो. स्वच्छ प्लॅस्टिकची पिशवी कापून वापरू शकतो. थापण्याआधी त्यावर थोडेसे तेल लावावे. अशा प्रकारे बाकीच्याही करून चाळणीत ठेवल्या. मी एकावर एक ठेवणार आहे. त्यावर थोडासा पाण्याचा हबका मारला की त्या चिकटणार नाहीत. आता जसे मोदक शिजवतो त्याचप्रमाणे 15 मिनिटं मोदक पात्र किंवा कुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी. पंधरा मिनिटांनी गॅस बंद करून थोडं गार करून घेतलं. निवगऱ्या तयार आहेत. थोड्या कोमट झाल्या की त्या काढून घ्याव्या, म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत. हवं असल्यास हाताला थोडं पाणी लावून काढाव्यात, म्हणजे त्या निघतात. त्या चटणी, दही किंवा नुसतं तूप लावूनसुद्धा खायला एकदम टेस्टी लागतात. या गणपतीला नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.